रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समितीकडून पनवेल महानगरपालिका, सिडको, एमआयडीसी व इतर विभागांच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांवर आकारलेल्या जुलमी मालमत्ता कराविरोधात पनवेल महानगरपालिकेसमोर दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी 10 पासून धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रकल्पग्रस्त कमिटी मागण्या मांडण्यात आल्या। यावरती ठोस निर्णय न झाल्यास प्रकल्पग्रस्त समिती यापुढे उग्र आंदोलन करणार असल्याची माहिती समितीकडून देण्यात आली। उपायुक्त साहेबांसोबत मीटिंग झाली आणि त्यांनी ज्या आपल्या 2 मागण्या होत्या त्या मागण्यांना आपण त्यांना विचार करायला सांगितलं होतं। त्यांनी सांगितलं की आम्ही शासकीय स्तरावर आमचा प्रयत्न चालू आहेत। तर त्यांना आम्ही सांगण्यात आलं की मागच्या वर्षी देखील हा आंदोलन चालू होता आणि 6 वर्ष झालं आपले शासकीय चर्चा चालू आहे पण आजपर्यंत चर्चेला आमचा कुठेही तुम्ही आम्हाला प्रतिसाद दिलेला नाही। त्यांना सांगितलं की 6 वर्ष तुम्ही घेतला, आम्ही तुम्हाला आता मुदत देतो, 10 दिवसामध्ये जर तुम्ही शासकीय स्तरावर आमची मीटिंग आयोजित केली नाही तर आज आम्ही शांतीने काढलेला आहे मोर्चा। पुढचा मोर्चा आमचा चक्काजाम मोर्चा असेल। पूर्ण एक्सप्रेस हायवे पासून सर्व रोड हे पूर्ण थांबवले जातील, बंद पाडण्यात येतील। नमस्कार, मी ॲडव्होकेट विवेक परशुराम भोपे। खरं तर आज मालमत्ता कराच्या विरोधात आज जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे। प्रचंड असा वाढलेला हा मालमत्ता कर आणि तो मालमत्ता कर माफ व्हावा याकरताचा हा सगळ्यात मोठं हे महाधरणे आंदोलन होतं। एकीकडे नवी मुंबईचे लोकप्रतिनिधी सांगतात की जर करवाढ केला नाही तरी सुद्धा नवी मुंबईचा विकास, नवी मुंबई महापालिकेचा विकास होऊ शकतो। ज्या ठाण्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आहेत ते ठाण्या महानगरपालिकाचे लोकप्रतिनिधी सांगतात की ठाण्याचा जर महानगरपालिकेचा करवाढ वाढवला नाही तरी सुद्धा महानगरपालिकेचा ठाण्याचा विकास होऊ शकतो। मग आणि एकीकडे कलंबोलीमध्ये असणारे जे उद्योगपती आहेत, व्यापारी आहेत, त्यांचा 268 कोटीचा एलबीटी मॅप होऊ शकतो। मग महानगरपालिकेमध्ये, पनवेल महानगरपालिकेमध्ये असणाऱ्या माझ्या शेतकरी बांधवांचा, कष्टकऱ्यांचा, जे इथं लोक भूमिपुत्र म्हणून राहतात, या लोकांचा महानगरपालिकेमध्ये असणाऱ्या यांचा कर का माफ होऊ शकत नाही असा माझा आपल्याला प्रश्न। 1 ऑक्टोबर 2016 मध्ये पनवेल महानगरपालिकेमध्ये 23 ग्रामपंचायती, 60 गावं, 25 आदिवासी वाड्या पनवेल महानगरपालिकेमध्ये हस्तांतरित करण्यात आल्या आणि जबरदस्तीने या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेमध्ये हस्तांतरित होत असताना आमच्या 23 ग्रामपंचायतींनी सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता। प्रचंड विरोध असताना सुद्धा या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये ही गावं घेतली गेली। भीती आम्हाला हीच होती की भविष्यामध्ये या ठिकाणी आम्हाला घरपट्टी, मालमत्ता टॅक्स जो आहे हा वाढू येणार आहे आणि म्हणून प्रचंड विरोध केला होता। परंतु विरोधाला न जुमानता जबरदस्तीने महानगरपालिका आमच्या डोक्यावरती लादली गेली। या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त आपल्याला दिसत आहे। खरं तर 1970 मध्ये एमआयडीसी आमच्या भागामध्ये आली, सिडको आमच्या भागामध्ये आली, शासनाचे विविध प्रकल्प आमच्या भागामध्ये येत असताना आम्हाला आश्वासनं दिली होती। आश्वासनं काय होती? तुमच्या गावांचा विकास केला जाईल, तुम्हाला सर्व नागरिक सुविधा दिल्या जातील, तुम्हाला शैक्षणिक विकास केला जाईल, सामाजिक विकास केला जाईल आणि तुमचा पूर्णपणे या ठिकाणी विकास करण्याची जबाबदारी शासनाने घेतली होती। आणि म्हणून आमच्या वार्डबाटलाने दिलेलं आश्वासन जे आहे हे न पाळता या शासनाने पनवेल महानगरपालिका आमच्या डोक्यावरती लादून मालमत्ता कराच्या स्वरूपामध्ये एक खूप मोठी आमच्यासोबत लूट आहे, फसवणूक आहे आणि अन्याय आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी पनवेल तालुका प्रकल्प समितीच्या माध्यमातून सुरू आहे। या ठिकाणी 23 ग्रामपंचायतीचे 60 गावं आलेले आहेत आणि सर्वचे सर्व भूमिपुत्र आहेत आणि इथला भूमिपुत्र समाज हा भूमीन आहे। घर वगळता आमच्याकडे 1 गुंठाही जमीन शिल्लक नाही आणि म्हणून या भूमिपुत्रांची एकच मागणी आहे, ग्रामपंचायतीच्या दराप्रमाणे कर रचना व्हावी। पहिल्या 5 वर्ष आम्हाला माफ करण्यात यावा आणि पुढचे 5 वर्षानंतर ग्रामपंचायतीप्रमाणे ज्या पद्धतीने ठाणे महानगरपालिकेमध्ये ग्रामपंचायतीप्रमाणे कर रचना आहे, ज्याप्रमाणे नवी मुंबईमध्ये सुद्धा ग्रामपंचायतीप्रमाणेची कर रचना आहे, त्याच धर्तीवरती या नवी मुंबई या पनवेल महानगरपालिकेने ग्रामपंचायतीप्रमाणेचे दर रचना ठेवावी। यासाठी या ठिकाणचा भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त आणि भूमीन समाज या ठिकाणी आलेला आहे। सगळ्यांची प्रामाणिक इथं भूमिका आहे। कसं आहे, पूर्वी महानगरपालिकेमध्ये ही जी आता गावं समाविष्ट आपली केलेली आहेत ते ग्रामपंचायतीचा कर होता। ग्रामपंचायतीच्या करामध्ये नियम असतात। मी सुद्धा सरपंच होतो 1995 ला,
मिनिमम आणि मॅक्झिमम आपल्याला किती घरपट्टी असते ग्रामपंचायतीमध्ये. आता या लोकांना काय सांगितलं ना आमच्या का बाबा तुम्हाला समाविष्ट करतो. आता भविष्यामध्ये आमच्या उर्वा विभागाला पण समाविष्ट करणार आहेत. ग्रामपंचायतचा कर जो असतो त्याच्यामध्ये मिनिमम आणि मॅक्झिमम हा आपण ठरवतो, सरपंच ते किंवा ग्रामसेवक आहे, आणि लोकांना तो सुटेबल असा. आता महानगरपालिकेने जाचं कसा जर कर केला तर तो कसा काय हे सर्वसामान्य माणूस आहे इथं हातावर मेलवणारा जे मंडळी आहे, प्रकल्पग्रस्त आहे, परंतु त्याने जर एवढा कर भरला तर त्याच्या घरातच त्याला भाड्याने राहायला लागेल. जसा भाडा भरतो माणूस तसा 100% चुकीची आहे. कर प्रणाली ही अधिकाऱ्यांच्या हातात आहे, इथल्या अधिकाऱ्यांच्या हातात आहे. महापौर असतील काय असेल त्यांनी मिनिमम कर जसा ग्रामपंचायतीचा आहे त्याप्रमाणे त्या आता किती सुविधा देतात. पनवेल महानगरपालिका पनवेलमध्ये सिमेंटचे याचे त्याचे रस्ते करत असतील, अनेक सुख सुविधा देत असतील. ग्रामपंचायतीला काय त्यांचा उपयोग. ग्रामपंचायतीमध्ये टॅक्स भरत असताना त्यांना काय सुविधा देतात ते त्यांनी तशा प्रकारचे त्यांना लक्झरी सुविधा द्यायच्या आणि घ्यायचं. नमस्कार, मी प्राजक्ता गोवारी, मी कामोड्यातून आले. तर आमची ग्रामपंचायतीची महानगरपालिका करण्यात आली. ग्रामपंचायतीची महानगरपालिका करीत असताना टप्प्याटप्प्यात महानगरपालिका केली जाते. जशी ग्रामपंचायतीची पालिका, नगरपालिका आणि महानगरपालिका अशी केली जाते. पण या लोकांनी आमची फसवणूक केली आणि फसवणूक केली तर केली. आम्ही कधी विकासाला नाही म्हणालो नाही. विकास करत असताना आम्हाला ज्या सेवा सवलती मिळायला पाहिजे होत्या त्या सेवा सवलती आम्हाला मिळाल्या नाहीत. पर्यायाने आमच्याकडे काही उदरनिर्वाहाचं साधन आमच्याकडे नव्हतं. पर्यायाने आम्हाला रिक्षाचं हँडल हाती घ्यावं लागलं आणि आम्ही इथे आज कसली भीक मागण्यासाठी नाही आलो, आमचं हक्काचं तेवढं मागायला आलेलो आहोत. म्हणून तुम्हाला मी एक सांगेन की ही आम्ही जे काय आंदोलन करतोय ते मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे. नाहीतर आम्हाला जर न्याय नाही दिला तर आम्ही पुढच्या वेळेस रस्ता रोको आंदोलन करू आणि आमचा न्याय मिळूनच घेणार. कारण सरकार. माझे नाव माजी सदस्य हरिभाऊ अनंत फडके, राणा डोंगरीचा पाडा. महानगरपालिकेने लावली या जिजाया कर खरोखरच म्हणजे महाराष्ट्र शासनाने श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे वाक्य होतं की माझ्या शेतकऱ्याच्या डेटाला हात लावू देणार नाही. परंतु आमच्या महाराष्ट्र शासनाने MIDCला 5,600 रुपयामध्ये जबरदस्तीने जमिनी घेतल्या. माझा शेतकरी जमिनी देत नव्हता, परंतु यांना महानगरपालिकेने एवढा जबरदस्तीने कर लावलेला आहे आमच्या जमिनी घेऊन. गोर गरीब खरं म्हणजे आमच्या गावात प्रकारचा आम्हाला त्या ठिकाणी मोबदला मिळाला नाहीये. महानगरपालिका आली तेव्हा सांगितलं तुमची स्मार्ट सिटी होईल, तुमचा रोजगार होईल, परंतु खरी म्हणजे अशी परिस्थिती आहे आमच्या गावामध्ये चारे बाजून इंडस्ट्री एरिया आहे आणि मधील गाव आहे. कुठल्याही प्रकारच्या आम्हाला सुहास घेण्यासाठी कुठे MIDCने प्लॉट सोडला नाही, महानगरपालिकेने कुठे प्लॉट सोडला नाही. कुठे कुठल्या प्रकारची क्रीडांगण वगैरे लहान मुलांच्या गायरचरणी होत्या, गुरचरणी होत्या, अनेक रानं होती. ती 5,600 रुपये घेऊन आमच्या भूमिपुत्रांना भूमिहीन करण्याचं काम आज केलेलं आहे. लेक जशी सासरला जाते आणि नवरा दारोड्या जरी असला तर त्या ठिकाणी तिला दिवस काढावं लागतात. तशी आमची परिस्थिती आज भूमिपुत्रांची झालेली आहे. MIDC मध्ये 5,000 जमिनी गेल्यामुळं आम्हाला कुठे त्या दुर्गंधी खावं लागतो आणि तिथंच आम्हाला राहावं लागतो. आज आमची अशी परिस्थिती आहे की आम्हाला कुठेही ब्लॉक घेण्याची ताकद नाही. कोणी मुलगा चांगल्या रोजगाराला नाहीये, कुठला धंदा नाहीये. आज तुम्ही जर बघितलं या परिसरामध्ये एवढी परिस्थिती बिकट झालेली आहे की बाहेरची लोक आज आयुक्तांना त्या ठिकाणी मी सांगतो, आज आमच्या देवीचा पाडा, पेंदार असेल, नावडा असेल, तळोदा इंडस्ट्री असेल, 200 डपरे आहेत. 200 डपऱ्यामध्ये त्यांना 100 रुपये दिवसाला ठरलेला आहेत. आज 3 लाख रुपये महिन्याला त्यांना येतात. 3 लाख रुपये महिन्याला येऊन ते पैसे हे आयुक्त लोक खातात. गाववाल्याला 1,000 रुपये भाडा असतो, यांना 2,000 रुपये त्या ठिकाणी मिळाले जातात. हे प्रशासक का विलक्षण लावित नाही त्याचं कारण आहे आज प्रशासकाला या ठिकाणी 3,000 रुपये 3 लाख रुपये महिन्याला भेटतात. आमच्या इंडस्ट्री एरियामधून पोलीस लोकांच्या बद्दल बोलायचं झाले तर पानपट्टीवरती गोवा गुटखा विकणाऱ्याला 1,000 रुपये 1,000-2,000 रुपये हप्ता आहे. त्या ठिकाणी 200 पानटपरे आहेत.
पोलीस लोक त्या ठिकाणी हप्ता घेतात. आमच्या इंडस्ट्रीपाशी जसा मधमाशी तलावाच्या पात्रामध्ये बेडूक राहतो आणि तो गो मातेच्या काशेमध्ये असलेला त्याला अमृत सेवन करता येत नाही, तो त्याचं रक्त शोषण करतो. तलावाच्या पात्रामध्ये बेडूक नावाचा पाणी राहतो, तो त्या ठिकाणी चिखल खात बसतो. परंतु हे बाहेरची आलेली घुंगर माशी त्याचा फायदा घेऊन जातो. आज 200 इथं जे पनवेल महानगरपालिका या कर संदर्भात आपण सर्व उपस्थित, आज माझ्या महिला, माझे उपस्थित माझे बंधू भगिनी आज इथं उपस्थित राहून कशासाठी राहिलेले आहेत का त्यांच्यावर कर हा जास्तीत जास्त आलेला आहे. कर पण असा आलेला आहे का आम्हाला जवळजवळ 2-3 लाख रुपये कर आलेला आहे. त्याच्याकरता आम्हाला हा कर आम्ही भरू शकत ना, अशी आमची परिस्थिती वाईट झालेली आहे. आणि बघा आम्ही ग्रामपंचायत जे होते आमचे, तेव्हा आम्हाला 2 रुपये 2.5 रुपये काहीतरी कर होता. तेव्हा आम्हाला खरोखर आम्हाला परवडत होता. पण आज यांचा कर जवळजवळ 18% आहे. तेव्हा 2% किंवा 2.5% होता, पण आज 18% कर जो आलेला आहे, हा कर आम्ही भरू शकत ना. हा कर भरायला जर आम्ही ना भरलो, त्यांचा आम्ही अशी भाषा ऐकलेली आहे का कर जर ना भरला तर आम्ही जप्ती ऑर्डर करू. बोला आमच्यावर जप्ती ऑर्डर करा. मग तिथं महानगर आपले नवीन मुंबईला तिथं 4.5 रुपये तुम्ही कर आकारलं जातं शासन. परत तुमचा ठाण्यामध्ये 4.5 रुपये आकारला जातं शासन. मग पनवेल महानगरपालिकेलाच का 18 रुपये कर आकारलं जातं? म्हणजे आम्ही काय इथं करोडपती आहेत का? आमची परिस्थिती आम्हाला जेव्हा लॉकडाऊन आला त्या टायमाला आमची एवढी परिस्थिती की आमची खायची मौत होते 2 वर्ष आणि तेव्हाच आम्हाला 3ऱ्या वर्षाला कर पाठवला. 3 लाख 2 लाख 2.5 लाख असे म्हणजे आहे. यांची देण्याची का पद्धत आहे का आमच्या लोकांच्या काही फॅक्टरी चालतात का? आमची परिस्थिती आम्हाला झालेली आहे का ग्रामीण भागाच्या लोकांना? आम्हाला मान्य नाही. आम्हाला ग्रामपंचायत होती तीच पाहिजे. हे महानगरपालिका खरोखर त्याच्यावर माझं तर म्हणणं बहिष्कार टाकावा आणि महानगरपालिका आम्हाला कॅन्सल व्हावा अशी आमची विनंती आहे.